महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. पौर्णिमा सुद्धा आहे, त्यामुळे शांतता, समता आणि बंधुत्वाचा सर्वांना उपदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म आणि त्यांच्या शिकवणुकीचा आदर्श ठेवून आपण आपलं कार्य, आपल्या सेवा नागरिकांसाठी सातत्यपूर्ण काढतो बाटली थांब. त्याचबरोबर काळाबरोबर झपाट्यानं बदल झालं, गतिशीलतेनं नागरिकांना होत असलेलं आणि नागरिकांच्या शहर आपलं ठाणे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाणार, विस्तीर्ण आणि किनारा असलेलं, मुंबईच्या वेशीवर बसलेलं आणि तरीही आपलं बोरसे त्या पीसीवरती तो QR कोड स्कॅन करून त्या ठिकाणी स्वगणनेचा प्रारंभ करून दिला जाईल. तमाम ठाणेकर नागरिक जे डिजिटल सॅव्ही आहेत, टेक्नो सॅव्ही आहेत, त्यांना या पद्धतीनं स्वगणना करता येईल आणि तरी देखील ज्या कोणाला जून या कालावधीमध्ये होईल. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी QR कोड स्कॅन करून या स्वगणनेचा प्रारंभ देऊ शकतो. जो QR कोड तयार करण्यात आलाय त्या QR कोडचं अनावरण करावं. आज QR कोडचं अनावरण मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवर या ठिकाणी करतायत आणि या QR कोडला स्कॅन जगदाळे साहेब आपण स्वतः ही गणना करू शकतो, त्याला शुभगणना असं म्हटलं जाईल. या शुभगणनेचा प्रारंभ QR कोडचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रत्यक्ष स्वगणनेचा शुभारंभ करण्यासाठी सचिन बोरसे सरांना विनंती आहे की आपण टॅब PC उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्रदान करावा आणि त्यांना प्लीज. नमस्कार. ठाणेकर नागरिकांना, आपला देश अधिक सक्षम, प्रगत आणि आपली अचूक, संपूर्ण व सत्य माहिती त्यांना द्या आणि आपलं या जनगणनेमध्ये सहकार्य कायम ठेवा. चला आपण सर्वजण मिळून जनगणना 2027 यशस्वी करूया आणि विकासाकडे ठाम. आम्हाला दाखवून तुम्हाला दाखवतो ना, हे पहिलं अर्ध घ्या. नमस्कार सर्व ठाणेकर नागरिकांना. हो 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 आपला देश अधिक सक्षम, प्रगत आणि समाज विभक्त बनवण्यासाठी खरं तर 2027 ची जनगणना अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला खरं तर करायची आहे. साहेब माझ्या कॅमेऱ्यात तसं थांबा, तसं थांबा. ओके भाई. चांगली बनवण्यासाठी साधारणपणे जास्तीत जास्त इतकी अत्यंत सोपी आणि स्वतः करता येण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे काका जॉईंट डायरेक्टर रमेश भोसले, भारत या ध्येयाने जनगणना 2027 कार्यान्वित होते आणि महानगरपालिकेतर्फे आज स्वगणनेनं या स्वागत आणि अभिनंदन